अरेंज मॅरेज म्हणू किंवा लव्ह मॅरेज म्हणू, वादविवाद किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियन ज्याला आपण म्हणतो, हे लग्नाच्या सुरुवातीच्या काळी 10-12 वर्ष झालेली आहेत, तर त्याच्यानंतरची जी भांडणं असते तर ह्याच्यामध्ये काय फरक आहे? कॉम्प्रोमाइज हा शब्द मला थोडासा कधी कधी खटकतो, कारण कॉम्प्रोमाइज म्हणलं म्हणजे काय की एक जिंकला एक हारला. कॉम्प्रोमाइज पेक्षा ना ऍडजस्टमेंट इज मोर इम्पॉर्टंट. काही लोक असं म्हणतात की बाबा आमच्यात कधीच भांडणं होत नाही, की हे हेल्दी रिलेशनशिपचं लक्षण आहे म्हणून. भांडण न होणं हे खरं तर फार भयानक गोष्ट आहे असं मला वाटतं. विसंवादामध्ये माझं काही इमोशनल कनेक्टच नाहीये. माझंच बरोबर आहे, दुसरं जगातलं कोणाचंही बरोबर नाही. पण सॉरी म्हणणं एवढं कठीण का? असं जेव्हा नात्यामध्ये सॉरी म्हणतो ना, त्या सॉरीला खरंच काही अर्थ नाही. मी पार्टनरचा हात हातात घ्यायला लागलो आणि पार्टनरनी जर झिडकारून टाकला, ती बायको स्वयंपाक करते आणि नवरा उगाच तिच्या भोवती घुटमळतोय, दिस इज इंटिमेसी. ती बायको चिडतीये, पण त्या चिडण्यामागे माझा नवरा तिथे पाहिजे मला, ही पण भावना असते. कानात इयरफोन्स घालून, एक तिच्या कानात एक माझ्या कानात घालून मी गाणं ऐकतोय. सच अ ब्युटिफुल इंटिमेसी. करेक्ट. शनिवार रविवार मला कुठेतरी फिरायलाच जायचंय, पैसेच खर्च करायचे, गरज नाहीये. नमस्कार, मी श्री अजय देशपांडे. आजच्या आपल्या पॉडकास्टचे गेस्ट आहेत डॉक्टर सागर पाठक. सागर पाठक हे एक रिलेशनशिप काउन्सिलर आहेत आणि आज आपण ह्या पर्टिक्युलर मुद्द्यावरती बरीच चर्चा केलेली आहे आणि बरेच सारे त्यांना प्रश्न विचारले जे की तुमच्या आमच्या जीवनातले आहेत. तर हा पॉडकास्ट तुम्ही नक्की पहा आणि पॉडकास्ट पाहिल्यानंतर तुम्हाला काहीही कमेंट वाटली किंवा कुठल्याही एका पर्टिक्युलर प्रश्नावर तुम्हाला असं वाटलं की अजून चर्चा झाली पाहिजे, तर प्लीज खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. डॉक्टर सागर नमस्कार. श्री आणि सौ ह्या प्लॅटफॉर्मवरती आपलं खूप खूप स्वागत आणि आल्याबद्दल धन्यवाद. तर आपण आज अशा महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ज्याचा माझ्या मते प्रत्येकाचाच फार जवळचा संबंध आहे, जे की म्हणजे रिलेशनशिप. तर सुरुवातीला मला असं तुम्हाला विचारावंसं वाटेल की काही लोक असं म्हणतात की बाबा आमच्यात कधीच भांडणं होत नाही, तर खरंच आपण असं म्हणू शकतो का की हे हेल्दी रिलेशनशिपचं लक्षण आहे म्हणून? भांडण न होणं हे खरं तर फार भयानक गोष्ट आहे असं मला वाटतं. नाही, आपण रिलेशनशिप बद्दल बोलणार आहोत, तर सगळ्यात पहिलं मला जे वाटतं ना ते म्हणजे की रिलेशनशिप जिवंत आहे हे जर का समजायचं असेल तर त्याच्यामध्ये कुठेतरी दोघांमध्ये कुठेतरी भांडण आहे, कुठेतरी त्यांची मतं जुळत नाहीयेत, हे होणं खूप महत्वाचं आहे. ओके. कारण जर का सगळीच मतं माझी जुळत असतील तर याचा अर्थ काय की ती व्यक्ती मी सेमच आहे ना. बरोबर. आणि अशी माझ्यासारखी सेम दुसरी व्यक्ती जगात नाही. सो ऍक्च्युली रिलेशनशिपमध्ये भांडण होणं हे खूप चांगली गोष्ट आहे. ओके ओके. पण ते भांडण किंवा तो वादविवाद म्हणूयात आपण निस्तरतोय कसं किंवा त्याच्यातून आपण बाहेर कसं येतोय हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. ते जर का आपण व्यवस्थित केलं तर मग हे भांडण, हा वादविवाद हा सकारात्मक होतो. राईट. भांडण न होणं म्हणजे मला तुझ्याशी काही घेणदेणच नाही, काही पण कर, कसंही कर, मग कुठल्याच पार्टनरला एकमेकांबद्दल ती आत्मीयताच नाहीये असं मला वाटतं. ते नातं आहे ना ते जिवंत नाही वाटत. जिवंत नात्यामध्ये येस भांडा, वादविवाद करा, हे करा, फिजिकल व्हायलन्स नको, पण तो प्लेफुल फिजिकल व्हायलन्स पण पाहिजे रे, पाहिजे. बरोबर. पण तो जर का असेल ना तर ते नातं जिवंत आहे. म्हणजे मला माझ्या पार्टनर बद्दल काहीतरी फिलिंग आहे, काहीतरी इमोशनली मी कनेक्टेड आहे आणि ते कनेक्ट मला जर जाणवलं तरच माझं नातं यशस्वी होतं. बरोबर बरोबर. पण मग आपण असं म्हणू शकतो का की म्हणजे भांडण असेल तर त्याच्या उलट जवळीक वाढते? भांडण कधी होतं जेव्हा मी तुमचा मुद्दा ऐकतो आणि तो मला पटत नाही. ह्याच्यामध्ये पटत नाही हा भाग आपण बाजूला ठेवूयात. पहिलं काय बोललो की तुमचा मुद्दा मी ऐकतोय. बरोबर. म्हणजे काय की नात्यामध्ये जेव्हा मी माझ्या पार्टनरचं ऐकतोय ही गोष्ट चांगली का वाईट? तो पटला न पटला ही नंतरची गोष्ट आहे. पण जर माझं भांडणच होत नसेल याचा अर्थ की मी मुद्दाच ऐकत नाहीये, मला काही घेणं देणंच नाही तुमचा मुद्दा काय. सो जेव्हा मला तुमचा मुद्दा ऐकण्याची माझी तयारी आहे, हीच पहिली पायरी आहे नातं चांगलं होण्याची. राईट राईट. मग ते नाही पटलं ठीक आहे ना, मग ते पटलं नाही तर मग त्याच्यामध्ये वादविवाद झाले
ते वादविवाद आपण कसे दूर करतोय, ते कसे सोडवतोय, त्याच्यातून आपण नातं किती चांगलं करतोय हे जाणून घेणं महत्वाचं. बरोबर. सो हे जिवंतपणाचं लक्षण आहे. हे नात्यामध्ये भले ते भांडण नाही मिटलं ना तरी त्याच्यामध्ये समुपदेशन करून काउन्सिलिंग करून त्या दोघांना एकत्र आणता येतं. पण मला काही घेणं देणंच नाही हा जर इंडिफरन्स आला तर मग तुम्ही काहीही करा, ते जोडपं नक्कीच वेगळं होतं. ऍब्सोल्युटली बरोबर आहे, खरं आहे. पण मग आता आपण भांडणाचं थोडंसं एक पुढच्या स्टेज अशी समजून घेऊ की भांडण आणि विसंवाद किंवा ज्याला आपण म्हणतो की कॉन्फ्लिक्ट, हे माझ्यामध्ये देयर इज अ व्हेरी थिन लाईन. तर हा जो फरक आहे हा कसा होतो आणि समजा झाला तर तो आपण त्याची काळजी कशी घेऊ शकतो? सो भांडणामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे की कुठला तरी मुद्दा असतो की जो मुद्दा दोघांना वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने ते एकमेकांकडे बघतात. तिथे मला माझा पर्स्पेक्टिव्ह बरोबर वाटतो पण मी दुसऱ्याचं काहीतरी ऐकून घेतलेलं आहे. विसंवादामध्ये माझं काही इमोशनल कनेक्टच नाहीये, माझंच बरोबर आहे, दुसरं जगातलं कोणाचंही बरोबर नाही. हा विसंवाद आहे. तो विसंवाद आला की नातं जुळता येत नाही. हो, म्हणजे मगाशी तुम्ही जसं म्हटलं की ऐकून घ्यायची तयारीच जर का नसेल तर तो विसंवादच झाला. अगदी बरोबर. म्हणजे कितीतरी जण म्हणतात डिक्टेटरशिप चांगली, तर डिक्टेटरशिप कधीच चांगली असू शकत नाही कारण तिथे विसंवाद आहे. बरोबर. जो तो हुकुमशाह आहे त्याला त्याचाच मुद्दा बरोबर वाटतो, दुसरे कुठले मुद्दे ऐकण्याची पण त्याची तयारी नाही. सुरुवातीला चांगलं होतं, नंतर त्याचा स्फोट होतो. सो सेम वे नात्यामध्ये जर आपणच हुकुमशाह झालो आणि माझंच बरोबर आणि दुसऱ्याचं पूर्ण चूक ही जर गोष्ट आली तर तिथं तो विसंवाद नात्यालाच खाऊन टाकतो. नातं कोणाचं आहे? दोघांचं आहे. दोघांचं आहे. असं नाही होऊ शकत की दरवेळेला एकच व्यक्ती बरोबर आहे. आणि बऱ्याच वेळेला असं होतं ना की काही जण आपल्या पार्टनरला खुश करावं किंवा नातं टिकून राहावं याच्यासाठी बऱ्याच वेळेला थोडी दबकी भूमिका घेतात. म्हणजे मला समजा माझ्या पार्टनरचं नाही पटलं पण बाबा नको, आपण भांडण नको करायला, आपलं नातं टिकावं म्हणून आपण काय करतो, नाही बाबा ठीक आहे तू म्हणशील त्याला हो, मनात नाहीये माझ्या पण हो म्हणायचं. हे असं चालू शकतं का? चालू शकतं, पण त्याला एक्सपायरी डेट आहे. म्हणजे ते सतत नाही चालू शकत. कधीतरी माझा स्फोट होणार आहे, कधीतरी मला समजणार आहे की नाही हे मला मी मनाविरुद्ध करतोय. बरोबर. तिथे त्या समोरच्या व्यक्तीलाही मग एकदम अहंकार दुखवतो की अरे 6 महिने तर तू हे माझं पाहत होतं, आता एकदम काय झालं? तर एकदम नाही होत. नात्यामध्ये दोघांनी एकमेकांना समजून घेणं, दोघांनी आपापल्या मतांचा आदर करणं आणि त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर करणं हे नात्याचं लक्षण. हो बरोबर. म्हणजे आपण ज्याला म्हणू की बाबा काही गोष्टी तू ऍडजस्ट कर, काही गोष्टी मी कॉम्प्रोमाइज करतो आणि मग देन लेट्स गेट अलॉंग टाइप्स. हा, म्हणजे कॉम्प्रोमाइज हा शब्द मला थोडासा कधी कधी खटकतो कारण कॉम्प्रोमाइज म्हणलं म्हणजे काय की एक जिंकला एक हारला. तर नात्यामध्ये कॉम्प्रोमाइज पेक्षा ना ऍडजस्टमेंट इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे काय की सगळेच माझे मुद्दे बरोबर असू शकतात का? नाही. बरोबर. सगळेच तुझे मुद्दे बरोबर असू शकतात का? नाही. काही ह्याच्यामध्ये मी बरोबर असेल, काही ह्याच्यात तू बरोबर असेल. तर ते कॉमन ग्राउंड शोधणं आणि ते कॉमन ग्राउंड शोधून आपण काय ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ अगदी सोपं उदाहरण घेऊ आपण. एका पार्टनरला व्हेज खायचं असतं आणि दुसरा पार्टनर पूर्ण नॉनव्हेज असतो. आता हा झाला जर का मी टिकून राहिलो की नाही व्हेजच खायचो आणि तो म्हणला नाही मी खाणारच नॉनव्हेज, काय करायचं ते कर, काय होणार आहे? भांडणच होणार आहे. पण मग त्याच्यामध्ये जर का काहीतरी कॉमन ग्राउंड शोधलं, फॉर एक्झाम्पल की घरामध्ये व्हेज नको खायला पण बाहेर तू मित्रांबरोबर किंवा मैत्रिणींबरोबर गेली तर खा, दोघांना एक्सेप्ट झालं, बरोबर, तर दॅट इज फेअर इनफ. मग त्याच्यासाठी दोघांनी एकमेकांच्या मतांचा आदर करणं आणि हा आदर आहे की मला नाही पटत आहे नॉनव्हेज खाणं पण तरीही मी माझ्या पार्टनरला जे आवडतंय त्याचा आदर करून ते चौकट देतोय की बाबा हॉटेलमध्ये जाऊन खा किंवा मित्राच्या घरी जाऊन खा.
आणि त्याचबरोबर तो पार्टनरही माझ्या मताला आदर देतोय की नाही व्हेजच खायचंय, तर घरामध्ये नॉनव्हेज नको, तर मी माझ्या पार्टनरच्या मताला आदर दिला, मग इथं कॉम्प्रोमाइज नाही झालं. बरोबर. म्हणजे व्हेजवाला जिंकला नाही, नॉनव्हेजवाला जिंकला नाही. तुम्ही दोघे जसं म्हटलं तसं हे ऍडजस्टमेंट इज प्रॉब्ली द राईट वर्ड. एक्झॅक्टली. म्हणजे तिथे दोघांनाही हारल्याचं फिलिंग आलं नाही. करेक्ट. आणि सगळ्यात महत्वाचं दोघांना जिंकल्याचं पण फिलिंग नाही आलं. हे जेव्हा फिलिंग येतं ना, जिंकलो किंवा हारलो, तिथं इगो येतो. आणि नात्यामध्ये इगो आला की कुठलंच नातं टिकत नाही. बरोबर. सो ही ऍडजस्टमेंट जेव्हा आपण करतो त्यावेळेला एकमेकांच्या मताचा आदर करून, एकमेकांना समजून घेऊन त्यानुसार कुठल्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो हे जाणून घ्यायला पाहिजे. बरोबर बरोबर. नाही, पण आता एक असा मुद्दा आहे की म्हणजे आपण अरेंज मॅरेज म्हणू किंवा लव्ह मॅरेज म्हणू, तर वादविवाद किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियन ज्याला आपण म्हणतो, हे लग्नाच्या सुरुवातीच्या काळी ते कसं असतं, आणि समजा लग्नाला एक 10-12 वर्ष झालेली आहेत, तर त्याच्यानंतरची जी भांडणं असतात तर ह्याच्यामध्ये काय फरक आहे? खूप खूप फरक आहे. खूप म्हणजे खूप आहे. मेजॉरिटी डायव्होर्स जे होतात ना, किंवा जे मेजर वाद होतात ते लग्नाच्या पहिल्या वर्षात होतात. दिस इज अ स्टॅटिस्टिक्स विच इज कॅनॉट बी डिनाइड. ओके. की लग्नाच्या पहिल्या वर्षामध्ये मॅक्सिमम होतात. होतं काय की लग्न अगोदर काही जबाबदाऱ्या नसतात, फक्त प्रेम आणि ती उत्सुकता असते आपल्या पार्टनरला जाणून घ्यायची, त्याचं मत जाणून घ्यायची, काय आवडतं काय आवडत नाही, कसं आहे काय आहे ते सगळं जाणून घ्यायची, ही एक उत्सुकता खूप असते. त्याच्यामध्ये ना बऱ्याच वेळेला आपण त्या पार्टनरला चुका केल्या तरीही त्या चुका गोड मानून घेतो. सो ती भांडणं होतात ना, ती थोडीशी प्रेमाची भांडणं होतात. हे मला आवडत नाही पण ठीक आहे ना, कर ना, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. लग्न होतं आणि घडतं काय, तर लग्नाबरोबर एकदम जबाबदाऱ्या वाढतात. म्हणजे मग सासू सासऱ्यांशी कसं बोलायचं हे दोघांना येतं, आणि आता मुलांना पण आणि मुलींना पण. हो, बरोबर आहे. म्हणजे मुलाला देखील त्याच्या सासरी गेल्यावरती काय बोलायचं, कोणाशी बोलायचं, कसं बसायचं ह्याचं टेन्शन येतं. बरोबर आहे. मुलीला तर नवीन घरात आलेलं ते तर आहेच आहे. त्याचबरोबर ऍडजस्टमेंट चालू होतात, फायनान्शियल जबाबदाऱ्या येतात, घरातल्या कामाच्या जबाबदाऱ्या येतात, आणि मग होतं काय की ती भांडणं प्रेमाची राहण्याच्या ऐवजी जबाबदाऱ्यांची होतात. म्हणजे जर का उदाहरण एखादं द्यायचं वाक्याचं, तर सुरुवातीच्या काळामध्ये तुझं माझ्यावर प्रेमच नाही म्हणून भांडण होतं, आणि नंतर भांडण होतं रात्रीचा लाईट बंद केला नाहीस हॉलमधला म्हणून भांडण होतं. म्हणजे हे कारणं छोटी असू शकतात, बरोबर, पण त्याचं मागचं जो कारण आहे ते कारण बदलतं. तू माझ्याकडे बघितलंच नाहीस, तू माझ्याकडे लक्षच दिलं नाहीस, हे सुरुवातीला. आणि नंतर मी भाजी आणायला सांगितली होती, तू आज कोबीच्या ऐवजी फ्लावर का घेऊन आला, ह्याच्यावरून होतं. म्हणजे ह्या भांडणामध्ये बदल जो होतो हा आपल्या जबाबदाऱ्यांनी होतो. त्यात समजा मूल आलं तर मग आणखीन बदल चालू होतात. नक्कीच. आणि मुद्दा जो येतो तो म्हणजे की दोन्ही पार्टनरना एकमेकांसाठी वेळ देणंच जमत नाही. लग्नाच्या अक्षता पडल्याने खरं तर काहीच होत नाही. होतं फक्त आपल्या मानसिकतेमध्ये लग्न झालंय म्हणून जबाबदाऱ्या झाल्यात म्हणून आपण बदलायचा प्रयत्न करतो. पण तेच जर का प्रेम आपण चालू ठेवलं तर मग हे भांडणाचे विषय तेच राहू शकतात. ही जाणीव आपल्याला ठेवायला. सो ते कम्युनिकेशन जे आहे त्या दोघांनी ते एकमेकांशी करणं खूप गरजेचं आहे. सो आता वादविवाद जेव्हा आपण म्हणतो तेव्हा म्हणजे महिला असो किंवा पुरुष असो, अशी एक वेळ येते की जेव्हा भांडणं होतात तेव्हा दोघांचंही कुठे ना कुठेतरी लेट्स से थोडंफार चुकलेलं असतं एका पर्टिक्युलर टॉपिकला घेऊन. पण असं होतं की म्हणजे इगो म्हणू आपण किंवा काय मोठेपणा म्हणू, सॉरी म्हणणं हे फार डिफिकल्ट जातं. म्हणजे इदर वेज, महिला असो किंवा पुरुष असो, तर हे सॉरी म्हणणं म्हणजे जेव्हा आपल्याला माहिती की आपली काही गोष्ट चुकलेली आहे आणि जी आपल्या स्वतःला मनाला पटलेली आहे, पण सॉरी म्हणणं एवढं कठीण का जातं? एक तुम्हाला सांगतो. म्हणजे मी पार्टनर हा शब्द नेहमी वापरतो.
का? कारण पार्टनर हा मेल पण असू शकतो, स्त्री पण असू शकते. दोघांची मानसिकता सेम असते. असं काही नाहीये की स्त्रियांची मानसिकता वेगळी असते, पुरुषांची मानसिकता वेगळी असते. अनुभवाने प्रत्येकाचे वागण्याची क्रिया ही बदलते, परंतु दोघांची बेसिक मानसिकता सेम असते. सो इगो हा दोघांनाही सेम असतो. तो प्रकट कसा करायचा ह्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असू शकते, पण ते सेम असतं. सो सायकोलॉजिकली मेल आणि फिमेल सेमच असतो. सॉरी ही गोष्ट एकतर जर का खरंच सिरियसली बोलायची असेल ना, ते खूप कष्टाचं काम आहे. वरवर म्हणलं ना, म्हणजे समजा आता माझा तुम्हाला पाय लागला, मी खटकन सॉरी म्हणेन, डोक्यात रजिस्टर पण नाही होणार की मी सॉरी म्हणलोय, कारण ती मला चूकच वाटत नाही ना. असं जेव्हा नात्यामध्ये सॉरी म्हणतो ना, त्या सॉरीला खरंच काही अर्थ नाही. पण जेव्हा खरंच माझी चूक झालीये, तेव्हा मला जेव्हा सॉरी म्हणायची वेळ येते, त्यावेळेला जर का मला वाटलं की मी माझ्या पार्टनर पुढे झुकतोय, ही जर फिलिंग मला आलं, तर मग त्याचं दडपण येतं. आणि दुसरी भीती काय वाटते माहिती? आज मी सॉरी म्हणलो आणि जर का 2 वर्षांनी भांडण झालं तर हे सॉरी काढलं जाईल. त्यावेळेला सॉरी म्हणलं, आज म्हणायला काय हरकत आहे. तर ही जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट आपल्याला टाळली पाहिजे. आणि हा विश्वास जेव्हा दोघं एकमेकांना देतात की भले माझी चूक झाली आहे, मी सॉरी म्हणलं, तर तिथे ती सॉरी मान्य करणं हे देखील त्या पार्टनरचं कर्तव्य आहे. मगाशी म्हणल्याप्रमाणे नात्यामध्ये कोणीच जिंकत नाही आणि कोणी हारत पण नाही. जिंकले तर दोघंही जिंकतात, हारले तर दोघंही हारतात. आणि हे जेव्हा आपल्याला समजतं, त्यावेळेला सॉरी म्हणणं अवघड जात नाही आणि ते मनापासून येतं. आणि ते मनापासून जे सॉरी येतं ना, त्या सॉरीला खरा अर्थ आहे. नाही, बऱ्याच वेळेला मला विचारतात की सॉरी म्हणणं जे आहे ते कसं म्हणायचं. नाही, सॉरी म्हणण्यासाठी काही गोष्टी आपल्याला पहिल्या स्वतःमध्ये जाणून घ्यायला पाहिजे. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की मला माझी चूक कळली पाहिजे, उमजली पाहिजे, जाणून घेतली पाहिजे. हे जाणणं ही पहिली पायरी आहे. हे जाणल्यानंतर मी जी कृती केली किंवा जे काय बोललो असेल, त्याचा माझ्या पार्टनरवर काय परिणाम झालाय आणि त्याच्यामुळे माझा पार्टनर किती दुखावला गेलाय हे पण मी जाणून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मी जेव्हा सॉरी म्हणतोय, तेव्हा मला आपलं नातं जास्त महत्वाचं आहे, ही भावना माझ्या पार्टनरपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मी सॉरी माफ कराल म्हणून म्हणत नाहीये, मी सॉरी याच्यासाठी म्हणतोय की जे काय झाले चूक मला समजलीये, पार्टनरला आलेला त्रास समजलाय आणि तरीही मला हे नातं चांगलं करायचंय, ही भावना त्या सॉरीच्या मागे पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जेव्हा मी ती चूक मान्य करतोय, तेव्हा ते मी मे बी बोलून नाही दाखवणार, पण ती चूक परत माझ्याकडून घडणार नाही याची पण. सो ह्या जर 4 टप्प्याने आपण सॉरी म्हणलं ना, तर त्या सॉरीला अर्थ उरतो. पण केवळ तोंड देखलं सॉरी म्हणून परत काही दिवसांनी तीच चूक करणं, याला सॉरी म्हणत नाही. आणि ते तसं मग सॉरी येता जाता कोणी बोलतं, त्या सॉरीला अर्थ नाही. बरोबर बरोबर. आणि मग ती सॉरी ना, बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की नाही, मला माझ्या पार्टनरला सॉरी किंवा मला माफ कर, माझी चूक झाली हे सांगायला लाज वाटते. नका सांगू, पण तुमच्या कृतीतून ते दाखवून द्या की मला खरंच जी गोष्ट मी केली ती वाईट वाटली. समोरच्याला निदान जाणवून तरी द्या. येस. आणि ते जाणवणं, त्याच्यासाठी बोलायची गरज नाहीये. तुमच्या हावभावातून, तुमच्या वागण्यातून, तुमच्या कसं तुम्ही पार्टनरशी डील करता, याच्यातून तुम्हाला ते समजू शकतं. बरोबर बरोबर. सो दरवेळेला बोललंच पाहिजे. म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे काय? कम्युनिकेशन डझंट मीन की दरवेळेला तुम्ही फाडफाड बोललंच पाहिजे किंवा तुम्ही खूप चांगले वक्ते पाहिजे. नाही, गरज नाहीये. कम्युनिकेशन तुमच्या रोजच्या व्यवहारातून होतं. बरोबर बरोबर. तुमच्या बॉडी लँग्वेजने होतं. तुम्ही काय कपडे घालता, तुम्ही कसं समोरच्या पार्टनरला हे करता. म्हणजे
मला चूक माझी दाखवून द्यायची आहे, मला सॉरी म्हणायचंय, मी माझ्या पार्टनरचा फक्त हात हातात घेऊन नुसतं बसलो ना तरी ती भावना तिथपर्यंत पोचते. बरोबर. सो परत आपण मागच्या त्या भांडणाकडे जाऊयात की मी सॉरी म्हणलं की ते संपलं का? नाही, माझ्या पार्टनरची तयारी पाहिजे ती ऐकून घ्यायची. मी पार्टनरचा हात हातात घ्यायला लागलो आणि पार्टनरनी जर झिडकारून टाकला, समजून न घेता माझी भावना, तर ती सॉरीला काही अर्थच अर्थ राहत नाही. नाही, पण मग आता ह्याला एक जोडून प्रश्न, म्हणजे आता तुम्ही मनापासनं सॉरी हा जो शब्द वापरला होता, तसं मनापासनं माफ करणं हेही माझ्या मते तितकंच महत्वाचं आहे. कारण कसं होतं की म्हणजे आता आपण तुम्ही म्हणलात की समजा पाय लागला, तुम्ही सॉरी म्हटलं, पण यू डोंट मीन इट, कारण ते आपापसात येऊन जातात. तसं मनापासनं माफ करणं याचा काय म्हणतात अर्थ काय? आणि असं तर नाही ना की बाबा त्यावेळी माफ केलं म्हणून पुढच्या वेळी म्हणणार की बघ त्यावेळी मी तुला माफ केलं होतं तरी तू परत असं वागतोयस. एक्झॅक्टली. नाही, सी, सॉरीपेक्षा मला ना माफ करणं फार महत्वाचं वाटतं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपली चूक कळल्यावर आपण सॉरी म्हणतो, आपण कृती करतो, आपण पार्टनर दाखवून देतो, पण आपल्या पार्टनरनी जर का ती जी झालेली चूक आहे त्याच्यावर मागितलेली माफी आहे, त्या माफीला जर का मान्य केलं नाही तर काहीच अर्थ उरत नाही. सी, ॲडजस्टमेंट आहे. मग ती चूक मान्य करायची म्हणजे काय की ओके, ही घडली आहे, मग ही घडलेली चूक जी आहे ती आपण दोघांनी मिळून परत होणार नाही याच्यासाठी मी काय मदत करू शकते. बरोबर बरोबर, हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर ही जी चूक झाली आहे, ही चूक किंवा ही घटना परत भविष्यात आपल्याच पार्टनरच्या विरुद्ध वापरायची नाही. हा, जर का आपला पार्टनर परत परत चूक करायला लागला तर येस, ती वापरायला लागेल. म्हणजे एक साधं उदाहरण देतो. एक नवरा होता, त्याचं एक तिसऱ्या बाईबरोबर अफेअर झालं. हे त्या बायकोला कळलं. बायकोला कळल्यावरती त्याला ते जाणवलं की अरे नाही, हे आपल्या नात्यासाठी चांगलं नाही, आपल्याला बायको खूप गरजेची आहे, ही गर्लफ्रेंड जी आहे तिचा काही आपल्याला उपयोग नाही. त्याने ते नातं तोडलं. बायकोला सॉरी म्हणला, माफ कर वगैरे वगैरे सगळं त्यांचं झालं. काउन्सिलिंग झालं, हे झालं, माफ पण झालं. ते दोघं जण चांगले राहायला लागले. एक 60 महिने गेले, हा बाबा परत तिसऱ्या बाईबरोबर गेला. परत ते कळलं. तेव्हा खूप मोठं वादावादी झाली, म्हणजे फार कोर्टात अगदी डायव्होर्सची केस बीस फाईल झाल्यापर्यंत. पण तरीही नंतर त्या दोघांनी रिकन्साईल केलं. ह्यांनी परत सगळं आलबेल चालू झालं. त्यांनी परत वर्षभराने हेच उद्योग चालू केले. मग हे माफी नाहीये. हे असे जे लोक आहेत ह्यांना ती चूक करायचीच आहे. ते मानसिकताच तशी आहे. ऍब्सोल्युटली. मग ती जर मानसिकता असेल तर ते नातं टिकणारच नाहीये. बरोबर आहे, ते नातं टिकणारच नाहीये. मग ह्याच्यामध्ये मला तो पुरुष जो अफेअर करत राहिला त्याच्याबद्दल कौतुक किंवा राग येत नाही. मला जे वाईट वाटतं ते म्हणजे की त्याची जी पार्टनर होती तिला त्याची जी सॉरी आहे ती सॉरी ती दरवेळेला का मान्य करत होती, ह्याच्याबद्दल मला काळजी वाटते. तिचंही काहीतरी कारण असणार आहे की हा एकदा त्याने अफेअर केलं, मी माफ केलं, दुसऱ्यांदा केलं, माफ केलं, तो परत तिसऱ्यांदा करतोय. मग हे माफ करणं ही माझी चूक आहे का? कारण मी माझ्या पार्टनरला फेस व्हॅल्यूला धरलं. बरोबर. तो जे बोलला ते खरं समजलं. याच्यामध्ये मी काही चौकटी घातल्या नाहीत, काही अटी घातल्या नाहीत, काही गोष्टी समजून घेतल्या नाहीत. मे बी तिची काहीतरी असहाय असेल, पैशाचे इश्यूज असतील किंवा लोक नसतील, नातेवाईक नसतील, त्यामुळे त्या नात्याची गरज असेल. पण असं जे नातं आपल्या मनाविरुद्ध आपण टिकवून ठेवायचा प्रयत्न करतो त्याचा मगाशी म्हणल्याप्रमाणे तो स्फोट होणारच आहे. बरोबर आहे. काहींचा 2 अफेअर नंतर होईल, काहींचा 5 अफेअर नंतर होईल, पण तो होणारच आहे. सो त्यामुळे तुमच्या पार्टनरला माफ करणं हे तुम्ही का करताय हे पहिलं लक्षात घ्या. ती व्यक्ती माफ करण्याच्या लायकीची आहे का?
जर मोठी काही चूक असेल तर हे जाणून घ्या. त्याचबरोबर ती माफ जेव्हा करताय तुम्ही, त्याला काही चौकटी किंवा त्याला काही अटी शर्ती मान्य करून तुम्ही करताय का, की कसं तुम्ही ती चूक परत घडणार नाही ह्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे, हे दोघांना समजून घ्या आणि त्यानुसार नातं चालू करा. बरोबर. पण केवळ माफ करायचं म्हणून माफ करू नका. सो जितकं सॉरी म्हणण्यासाठी आपण विचार करतो, तितकंच माफ करण्यासाठी विचार करायला पाहिजे. आणि तो विचार जेव्हा येतो तेव्हा मग ती माफी पण मान्य होते, ती सॉरी पण चांगली रुजते आणि नातं चांगलं होतं. सो ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि ह्या सगळ्या करताना सगळ्यात महत्वाचं काय, तर तुमच्या दोघांचं नातं. त्या नात्याला जर तुम्ही महत्व दिलं तरच या दोन्ही घटना घडतात. पण आपण असं म्हणजे नॉर्मली असं बघतो किंवा ऐकलेलं पण आहे की भांडणं झाली की पहिले जुने विषय जे आहेत ते लोक उकरतात. म्हणजे ते पुरुष असो, महिला असो, कोणी असू दे, जुने विषय पहिले काढायचे. म्हणजे आहे तो विषय बाजूला ठेवायचा, पण जुने विषय पहिले काढायचे आणि त्याच्यावर भांडायचं. तर असं का होतं? म्हणजे माझ्याकडे मी बऱ्याच वेळा जेव्हा काउन्सिलिंगला येतो ना, तेव्हा ते अगदी लग्नातल्या मानापमानापासून चालू करतात. म्हणजे तुझ्या आईने ना माझ्या या आत्याच्या मुलीच्या लहान पोरीला काही गिफ्ट दिली नाही. काही संबंध नसतो, लग्नाला 10 वर्ष झाली तो, पण ते 10 वर्षापूर्वीचं काढतात. मी त्यांना हेच म्हणतो की अरे आपण असं जर काढत राहिलो ना, तर तुमच्या लग्नाला 10 वर्ष झालीत ना, हे आपण 20 वर्ष बोलू तरी संपणार नाही. होतं काय की जेव्हा भांडण होतं ना, त्यावेळेला तो जो मुद्दा असतो, तो मुद्दा एवढाच असतो, तो संपतो बोलून. त्याच्यावर निष्कर्ष निघालेला हा तो झाला, पण मन अजून शांत झालेलं नाही, त्यामुळे ते जुने विषय निघतात. मग काय, मग आपल्या आर्काईव्ह मध्ये जायचं. मग त्या आर्काईव्ह मधून भांडणं उकरून काढायची. मग ते काही असतात, म्हणजे त्याला काही अर्थच नसतो. म्हणजे मध्ये एक तर लव्ह मॅरेज झालं होतं त्यांचं, तर त्या मुलीने विषय काढला होता की तू जेव्हा माझ्या बर्थडे पार्टीला आलास, त्यावेळेला माझी एक मैत्रीण माझ्या बर्थडे पार्टीला आली होती, तिच्याशी तू 10 वाक्य बोललास आणि त्या ग्रुपमध्ये माझ्याशी 5च वाक्य बोललास. अच्छा. बर, ती मैत्रीण, तिचं लग्न झालं, तिला पोरं झाली, ती कुठंतरी परदेशी निघून गेली, काही कॉन्टॅक्ट नाही, काही संबंध नाही, लग्नाला यांच्या 5-7 वर्ष झालेली. आता भांडून काय करणार आहे? आता काय ती 5 वाक्य परत घेणार आहे का हिच्याशी अजून 10 वाक्य बोलणार आहे? बरोबर. पण काही अफेअर नाही, काही नाही. पण ते जे आपण लक्षात ठेवतो ना, ते लक्षात ठेवणं हाच मेन प्रॉब्लेम येतो. आणि मनुष्याची मानसिकता कशी आहे बघा, चांगल्या गोष्टी थोडा वेळ का लक्षात राहतात. मी काहीतरी अचीव्ह केलं, मला थोडा वेळ आनंद मिळतो, पण माझ्या विरुद्ध कोणीतरी काहीतरी केलं हे मला आयुष्यभर लक्षात राहतं. ती मेमरी आहे ना, ती कायम राहते. सो बऱ्याच वेळेला माझ्याकडे जेव्हा काउन्सिलर्स येतात ते करायला किंवा ते काउन्सिलिंग करतात, तेव्हा सगळ्यात सोपं वाक्य असतं की मागचं विसरून जा आणि नव्याने चालू करा. हे शक्यच नाहीये, हे कोणालाच शक्य नाहीये. तुम्ही मागचं विसरू शकत नाही. म्हणजे गुगलच्या ड्राईव्ह पेक्षाही जास्त मेमरी असते. खरंय. सो डोंट ॲट ऑल फॉरगेट. सो तुम्ही विसरू नाही शकत. जे काय तुम्हाला गोष्ट लागलीये, पटलेली नाहीये, ती तुम्ही विसरू शकत नाही. पण माझं म्हणणं हेच असतं की ते लक्षात आहे ना, ठीक आहे ना, पण आता तुम्ही नात्यामध्ये आहात, तर आता ह्या नात्याच्या नवीन मेमरीज तयार करायला लागतात. नवीन चांगल्या मेमरीज करा की जिथं तुम्ही तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगताय. तिथं नवीन गोष्टी करा, नवीन आवडणाऱ्या गोष्टी करा. ह्या नवीन मेमरीज जेव्हा येतील ना, तेव्हा त्या नवीन मेमरीज त्या जुन्या वाईट मेमरीजना झाकून टाकतील. विसरणार नाहीये, पण झाकायचा प्रयत्न नक्की करतील. आणि भांडा, पण भांडताना मुद्द्यावर भांडा. उगच कोणतरी त्रयस्थ व्यक्तीने काहीतरी गोष्टी केल्या किंवा बोलल्या ज्याच्यावरती तुम्हाला काहीच तोडगा निघू शकत नाही, आता त्याच्यावर भांडण्यात काहीच पॉईंट नाही ना, कारण त्याच्यातून तोडगाच निघणार नाही. बरोबर आहे, बरोबर. मग तुमचा आत्ताचा जो मुद्दा आहे ना,
त्याच्यावर भांडा ना, हम्म. की नाही बाबा मला आज तुझं हे वागणं नाही आवडलं, पण हे वागणं तू त्यावेळेला 5 वर्षापूर्वी तसाच वागला होता म्हणून तू आज असा वागला, या वाक्याला अर्थ नाही. अर्थ नाही. कारण त्यावेळेचं तो बदलू नाही शकत, बरोबर. पण आजचं बदलू शकतो. सो आजच्या मुद्द्यावर भांडा. हम्म. सो वर्तमानात राहा, वर्तमानात भांडा, आणि भांडा याच्यासाठी की तुमचं फ्युचर चांगलं होईल. तर आता ह्याच्यात निगडीतच एक प्रॉब्लेम मी असं विचारेन की जसं तुम्ही म्हणलात की काहीतरी कारण काढून भांडणं होतात, मग एकमेकाला आपण साहजिकपणे दोष देतो किंवा ज्याला आपण ब्लेम गेम म्हणतो. तर हे लग्नाच्या सुरुवातीला प्रॉब्लेम तुम्ही म्हणलात की पहिल्या वर्षात नक्कीच होतं, पण नंतर हे अवॉइड करण्यासाठी साधारण काय करावं, मी दोन्ही पार्टनर्स. ॲब्सोल्युटली नाही, कारण दुसऱ्याला दोष देणं खूप सोपं असतं. माझी चूक मान्य करणं हे खूप कष्टाचं काम आहे आणि त्याला खूप धैर्य लागतं. पण दुसऱ्याला सांगणं तुझ्यामुळे हे झालं एकदम सोपं आहे. त्यात जबाबदारी माझी नाहीच आहे ना, ज्याला बोट दाखवणं म्हणतो आपण. हां, ॲब्सोल्युटली. सो जेव्हा तुम्ही म्हणता ना की तुमच्या पार्टनरनी चूक केली, तेव्हा ॲक्च्युली बाकीची बोटं तुमच्याकडे असतात. का? कारण ती चूक तुम्ही एकत्र मिळून केलेली असते. नात्यामध्ये एका हाताने टाळी कधीच वाजत नाही. एक पार्टनर काहीतरी चूक करतो म्हणून दुसरा करतो, म्हणून परत पहिला करतो, म्हणून परत दुसरा करतो. सो हे जे पुढे मागे चालू राहतं याच्यामध्ये सुरुवात कोणी केली याला महत्व नाहीये, जे चालू राहतं याला महत्व आहे. सो हा ब्लेम गेम जेव्हा आपण खेळत राहतो तेव्हा सगळ्यात हरतं ते म्हणजे नातं. सो हे लक्षात घ्या की तुम्ही जिंकणार नाहीये. हे नातं तुम्हाला जर चांगलं करायचं असेल तर तुझी चूक आहे हे बोलण्यापेक्षा मला असं वाटतंय, मला असं करायचंय, पण हे असं घडलं, हे जर आपण बोललो तर ह्याच्यामध्ये मी दुसऱ्याला दोष देत नाहीये, पण माझं मत मांडतोय. तिथे हे पॉझिटिव्ह भांडण होतं. मग त्या समोरच्या व्यक्तीलाही वाटतं की हो बरोबर, माझे हे चुकलं, हे नव्हतं करायला पाहिजे, मग नातं चालतं. सो दुसऱ्याला चूक दाखवून देण्यापेक्षा आपल्याला कुठल्या पद्धतीने ही चूक दूर करता येईल किंवा मला कसं वाटतंय हे विचारणं खूप महत्वाचं आहे. ब्लेम करण्यात काहीच पॉईंट नाही. ब्लेम केल्याने फक्त नातं तुटतं. नाही, पण मग आता आपण असं म्हणतो की नातं जे आहे जसा काळ पुढे पुढे जातो तर आयडियली नातं हे घट्ट व्हायला पाहिजे. हां, बरोबर आहे. पण अशा वेळी आपण बरेच वेळा बघतो की जसं तुम्ही म्हणलात की जबाबदारी येतात, नोकरीची जबाबदारी येते, नंतर मुलांची येते, मग त्यांच्या शिक्षणाची येते आणि सो ऑन सो फोर्थ. तर अशा वेळीमध्ये काय होतं की रोमॅन्स किंवा स्पार्क जो नात्यात सुरुवातीला असतो लग्न झाल्या तो कमी होतो. तर ह्याचं काय कारण असू शकतं? साधी गोष्ट आहे की लग्ना अगोदर किंवा लग्नाच्या सुरुवातीला दोघं जण एक स्त्री आणि पुरुष म्हणून प्रेमात असतात. जेव्हा काही दिवस जातात तेव्हा ते नवरा बायको म्हणून प्रेमात पडायला लागतात. म्हणजे स्वतःमध्येच बदल करतात. ते असतात स्त्री पुरुषच, ते असतात, ते प्रेमीच असतात, पण ते स्वतःला नवरा बायको समजायला लागतात. आणि मग मला तुझ्याबरोबर वेळ स्पेंड करायचा आहे च्या ऐवजी आज भाजी काय करू, EMI भरला का, गॅसचं बिल किती आलंय, लाईट बिल भरलं का, हे जे प्रॅक्टिकल संवाद चालू होतात त्याच्यामध्ये जो रोमॅन्स आहे तो गायब होतो. आणि तिथे दोघांचं जे इमोशनल कनेक्ट असतं तेच गायब होऊन जातं. आणि त्याच्याऐवजी मग ते दोघं जण आपल्या व्यावहारिक जीवनाबद्दल बोलायला लागतात. आणि ही गोष्ट जर मूल झालं ना तर आणखीन भयानक होते. म्हणजे स्त्री पुरुष किंवा प्रियकर आणि प्रेयसी, नवरा बायको, तिथून मूल झाल्यावरती ते आई बाबा होतात. आणि आई बाबा झाल्यावर त्यांचं एकमेकांशी लग्न झालंय हेच ते विसरून जातात. ते फक्त त्या मुलासाठी जगतात. त्यांचं सगळं विश्व त्या मुलाच्या भोवतीच फिरत राहतं. बरोबर. विषय तेच, विषय त्याच ह्याच्याभोवती, मी आणि तू हा विषयच नाहीये. आणि हे आपल्याला बऱ्याच वेळेला ना लहानपणापासून बिंबवलं जातं की आई वडिलांचं ध्येय काय, तर मुलाचं संगोपन करणं. अरे पण त्या मुलाचं जर संगोपन करायचं असेल तर त्या आईबाबांचं पण संगोपन करायला पाहिजे ना.
त्यांना पण त्यांचं नातं चांगलं करायला पाहिजे, नक्कीच. त्यांनाही त्यांच्यासाठी वेळ द्यायला पाहिजे, त्यांनीही त्यांच्यासाठी काहीतरी कष्ट करायला पाहिजे. मग तिथे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हे सगळ्या ज्या जबाबदाऱ्या पार पाडतायत, प्रियकर प्रेयसीपासून आई बाबापर्यंत, आणि नंतर जेव्हा आपले आई वडील म्हातारे होतात तेव्हा त्यांची मुलंपेक्षा त्यांचे आई वडील होतो आपण. ह्या सगळ्या भूमिकांमधून आपल्याला कधीतरी कुठेतरी स्वतःसाठी एक स्त्री पुरुष, एक प्रियकर प्रेयसी म्हणून वेळ काढणं गरजेचं आहे. आणि ही जाणीव ठेवायला पाहिजे. ही वेळ निघत नाही आपोआप, कारण जबाबदारी तितकी असतात. बरोबर आहे. पण ती वेळ जर आपण काढली ना तर ते नातं चांगलं होतं, आणि त्याच्याने मग तुमच्या मुलांचं संगोपन पण चांगलं होतं, तुमच्या म्हाताऱ्या आईवडिलांचंही तुम्ही काळजी घेऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र होऊ शकतात. पण डॉक्टर, आता म्हणजे तुम्ही ह्याच विषयावर काउन्सिलिंग करता, तर तुम्ही म्हणल्याप्रमाणे हे नातं जपून ठेवणं किंवा एकमेकांबद्दल जे एक विचार आहेत ते शेवटपर्यंत टिकून ठेवणं हे महत्त्वाचं आहे. पण आपण ज्याला म्हणतो की इमोशनल इंटिमसी ही जी आहे, तर ही कशी टिकून ठेवावी? नात्याच्या सुरुवातीच्या काळाला शारीरिक आकर्षण जास्त असतं, भावनिक असतं, पण ते ओव्हरराईड होतं शारीरिक आकर्षण. शारीरिक आकर्षण काही काळ टिकतं, नंतर ते थोडंसं बोथट होतं. मग त्या काळामध्ये तुम्ही जेव्हा एकमेकांशी भावनिकदृष्ट्या इमोशनली कनेक्ट होता त्यावेळेला ते शारीरिक आकर्षण पण टिकतं. सो ही इमोशनल इंटिमसी म्हणजे काय? तर इमोशनल इंटिमसी ही काही बाजारात मिळत नाही, ती आपल्या रोजच्या व्यवहारातून आहे. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे, बायको जर का किचनमध्ये स्वयंपाक करतीये आणि नवरा हॉलमध्ये टीव्ही बघतोय, इथं इंटिमसी कुठे आहे? पण ती बायको स्वयंपाक करतीये आणि नवरा उगाचच तिच्या भोवती घुटमळतोय, दिस इज इंटिमसी. ती बायको चिडतीये, काय घुटमळतो, पण त्या चिडण्यामागे माझा नवरा तिथे पाहिजे मला, ही पण भावना असते. म्हणजे तो कनेक्ट निर्माण होतो. येस, ती भावना असते, ती पाहिजे असते तिला. तिलाही ते तो राग म्हणजे लटका राग म्हणूयात, पण ते हवं असं पण वाटत असतं. मी बऱ्याच वेळेला म्हणतो की आपल्या पार्टनरची काढलेली प्रेमाची छेड ह्याच्यासारखं सुंदर गोष्ट नाही. सो आपल्या पार्टनरची छेड काढा, अशी काढा की पार्टनरलाही हवं असं वाटेल. ही इमोशनल कनेक्ट. दरवेळेला पार्टनरचा हात हातात घेतला म्हणजे डायरेक्ट शारीरिक संबंध यायलाच पाहिजे अशी गरज नाहीये. पण माझ्या पार्टनर बरोबर मी फक्त बसलोय सोफ्यावर आणि ते कानात इयरफोन्स घालून, एक तिच्या कानात एक माझ्या कानात घालून मी गाणं ऐकतोय. सच अ ब्युटिफुल इंटिमसी. करेक्ट. आम्ही फक्त बसलोय आणि काय तर पत्ते खेळतोय, आम्ही काय फक्त एकमेकांशी बोलतोय. पूर्वी ना आपल्या ह्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष खूप एकत्र यायला चान्स नव्हता लग्नानंतर. हो, बरोबर. त्यावेळेला ती इंटिमसी कशी तयार व्हायची, तर ती आपल्या समाजाने तयार केली होती की नवऱ्याच्या डोक्याला तेल लावणं. हे 4 चौघांमध्ये व्हायचं, पण ही इंटिमसी आहे आणि नॉर्मल होतं ते. ऍब्सोल्युटली. की घरातले सगळे पुरुष बसलेत आणि त्यांच्या बायका त्यांच्या डोक्याला तेल लावतायत. ही इंटिमसी, ही क्रिएट करा, ही क्रिएट करा. आता जॉईंट फॅमिलीज नाही आहेत, पण तुमच्या पार्टनरच्या डोक्यात तुम्ही तेल लावणं इज सच अ ब्युटिफुल फिलिंग. दरवेळेला तो मोबाईल तिथे पाहिजेच, गरज नाही. दरवेळेला काहीतरी स्क्रीनवर पाहिजे, गरज नाही. दरवेळेला काही पैसे खर्च करून आनंद घ्यायचा आहे, गरज नाही. दर शनिवार रविवार मला कुठेतरी फिरायलाच जायचंय, पैसेच खर्च करायचे, गरज नाहीये. बरोबर. कधीतरी अशीही वेळ काढा की जिथे तुम्ही काहीच करत नाही. म्हणजे समजा बाल्कनीमध्ये कॉफीचा कप घेऊन बसलेत दोघं, किती सुंदर. मी नुसते बसलेत, बोलत पण नाही, तरी चालून जाऊ शकतो. म्हणजे तो कॉफीचा कप पूर्वी खूप रोमॅन्टिक होता. दोघ जण बसायचे कॉफी पीत, खूप छान वाटायचं. पण काही दिवसानंतर काय होतं, ती कॉफी प्यायला बसले ना की विषय काय असतात, आज मुलाचा अभ्यास तू घेतो का, आज शाळेमध्ये त्याला सोडतो का, आज शाळेतून कोण घेऊन येणार, आज हा क्लास आहे. म्हणजे तो जो रोमॅन्स आहे तो त्या 5 मिनिटासाठी तर तुम्ही अनुभवू शकता ना. कॉफी प्यायला किती वेळ लागतो, हार्डली 1-2-5 मिनिटं.
मग तो 2-5 मिनिटामध्ये तुम्ही रोजच्या व्यवहाराच्या गोष्टी बोलण्याच्या ऐवजी जर का तुम्ही तुमच्याबद्दल बोललात, सच अ रोमॅन्टिक थिंग. ॲब्सोल्युटली. आणि हा रोमॅन्स जिवंत ठेवणं हेच नात्याचं चांगलं लक्षण आहे. सो कीप इट अ लाईफ. सो आता रोमॅन्स हा एक भाग झाला किंवा इमोशनल इंटिमसी बद्दल सुद्धा आपण बोललो, पण असंही आपल्याला पाहायला मिळतं की लग्न झाल्यानंतर जेव्हा तुमचं अगेन जबाबदाऱ्या येतात आणि तुमच्या मुलांमध्ये तुम्ही गुंता, त्याच्यामध्ये असं होतं की समवेअर तुमचे काही पूर्वी जोपासलेले छंद किंवा लेट्स से तुम्ही कधी कधी म्हणता की मला माझा स्वतःचा मी टाईम हवा आहे, तर अशा गोष्टी मिळत नाही. तर हे सगळं जपून ठेवू किंवा लेट्स से हे कंटिन्यू करण्यासाठी काय करावं? सी, मी टाईम इज अ व्हेरी गुड कन्सेप्ट. पण मला माझ्यासाठी वेळ पाहिजे हा अनलिमिटेड नाही पाहिजे. बरोबर. म्हणजे मला रिज्युव्हिनेट होण्यासाठी किंवा मला परत नाविन्य येण्यासाठी मला माझा वेळ पाहिजे. की विचार कर, एक गृहिणी आहे, ती रोज घरात काम करते, मुलांचं करते, घराचं करते, सतत त्याच चक्रामध्ये आहे. त्या स्त्रीला वाटणारच ना की मला थोडा वेळ नुसतं शांत बसायचंय, कोणाशी बोलायचं नाही, काही करायचं नाही, नुसतं बसायचंय, कोणी नको मागतात. त्या 5 मिनिटाच्या वेळेनी ती परत त्या रुटीनमध्ये जाऊ शकणार आहे. पण तोच 5 मिनिटाचा वेळ जर का मी वाढवला आणि मी 2 दिवस तसं केलं, चालेल का? नाही. सो मी टाईम हा लिमिटेड पाहिजे. म्हणजे मला आत्ता माझ्यासाठी वेळ पाहिजे. तो वेळ मी घेतला, मी आता फ्रेश झालोय, आता मी माझ्या पार्टनरला माझ्या वेळेत घेणार आहे किंवा मी माझ्या पार्टनरच्या वेळेत इन्व्हॉल्व्ह होणार आहे. सो दोघांमध्ये ना भिंती नको आहेत, खिडकी पाहिजे. खिडकी उघडता येते, भिंत उघडता येत नाही. सो मी टाईम मध्ये देखील भिंती आणू नका, खिडक्या आणा. की जिथे येस, तुम्ही काही काळ खिडकी बंद करा, तुमचा वेळ घ्या, झाले की ती खिडकी उघडा आणि तुमच्या पार्टनरला तिथे येऊन द्या. आणि मी टाईमची म्हणजे व्याख्या काही असू शकते. मी टाईम कुठे नुसतं एकटंच बसलेलं आहे स्वतःहून, किंवा लेट्स से जे जुने मित्र आहेत किंवा शाळेतले मित्र आहेत त्यांच्यावर बाहेर गेलंय, किंवा आणि काही छंद जे असतील ते जोपासले. ॲब्सोल्युटली. सो मी टाईमचा तर तसा सगळाच अर्थ होऊ शकतो. पण तो वेळ मी इन्फायनाईट नाही घेऊ शकत. म्हणजे समजा एखादा पुरुष दररोजच मित्रांबरोबर बाहेर जायला लागला, मला वेळ पाहिजे म्हणून, तर हे दिस इज डिसरिस्पेक्टफुल टू हिज पार्टनर. ॲब्सोल्युटली. किंवा एखादी स्त्री दरच आठवड्याला 4 दिवस किटी पार्टीला गेली, दिस इज नॉट मी टाईम. सो इट इज नॉट इन्फायनाईट. त्याला कुठेतरी मर्यादा आहेत. आणि तसं नाही झालं मग दोघांमध्ये भिंती तयार होतात. बरोबर. मग तिथे तुम्ही नात्यात नाही राहत, तुम्ही व्यक्ती होता. आणि जेव्हा तुम्ही व्यक्ती होता तेव्हा तुम्ही वेगळे होता. त्यामुळे येस, स्वतःसाठी वेळ घ्या. त्या वेळेमध्ये स्वतःला जे काय वाटतंय, जे मानसिक त्रास होतोय तो कमी करा, एन्जॉय करा तुम्हाला पाहिजे तसं. पण थोड्या वेळाने तुमच्या पार्टनरला तुमच्या स्पेसमध्ये येऊन द्या. त्याला नातं म्हणतात. बरोबर. ॲब्सोल्युटली. हे दोघांनाही पाहिजे. तर आता डॉक्टर, शेवटचा प्रश्न की म्हणजे आपण स्टेजेस तुम्ही बऱ्याच सांगितल्यात की माणसाच्या किंवा म्हणजे दोघांच्या पार्टनर्सच्या आयुष्यात बऱ्याच काही स्टेजेस येतात, पण ह्यातनं म्हणजे नातं टिकवण्यासाठी किंवा एकमेकाला समजून घेण्यासाठी तुमचा असा काय एक फायनल गोल्डन ॲडवाइस असेल? आजकाल मी ना खूप बघतो, प्रत्येकाला आयडियल पार्टनर पाहिजे, राईट? आणि त्याच्यासाठी ते नात्यामध्ये पडायलाच घाबरतात. नाही, मला अजून आयडियल व्यक्ती मिळाली नाही. आयडियल व्यक्ती जगातच नसते तर मिळणार कशी? सो माय बेसिक ॲडवाइस इज व्हेरी सिम्पल, की नात्यासाठी आयडियल पार्टनरची वाट बघू नका. जो मिळालाय ना त्याच्यावर रोज थोडं थोडं प्रेम करा, ती व्यक्ती आपोआप आयडियल होईल. पण मी म्हणलंच, रोज थोडं थोडं. नातं इज अ वर्क इन प्रोग्रेस. नातं इज नॉट द फायनल डेस्टिनेशन. म्हणजे लग्न झालंय, आता झालं, आता आम्ही नवरा बायको झालो, आता काहीही कष्ट करायची गरज नाही. उलट लग्न झालंय ही पहिली पायरी आहे.
तिथून ते नातं तयार होतं, ते नात्याला जोपासायला लागतं, त्याला खतपाणी घालायला लागतं, त्याला वाढवायला लागतं, त्याची मशागत करायला लागते, तेव्हा फळं येतात आणि तेव्हा ते ऍक्च्युली होतं. सो नातं हे वर्क इन प्रोग्रेस हे लक्षात घ्या. ते जेव्हा वर्क इन प्रोग्रेस हे लक्षात घेतो ना, त्यावेळेला आपण त्याच्यासाठी कष्ट करायला लागतो. मग आपण आपल्या पार्टनरला गृहीत नाही धरत. आपण आपल्या पार्टनरला नवीन दरवेळेला गोष्टी करायला देतो, दरवेळेला वेगळ्या चष्म्यातून बघतो, आपण आपल्यामध्ये बदल करायचा प्रयत्न करतो. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे की मी जर का रोज त्याच पद्धतीने जेवण करत असेल तर कधीतरी कंटाळा येणार ना. रोज आवडतंय मला ते, पण 10 दिवस तेच खाल्ल्यावर मला 11व्या दिवशी वेगळं वाटणार ना खावंसं. सो सेम वे तुमच्या नात्यामध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरवर कितीही प्रेम करत असलात, रोज त्याच पद्धतीने केलं तर ते कुठंतरी उभं घेणार आहे. बरोबर आहे. सो चेंज पाहिजे. तुमच्या पार्टनरला सरप्राईज द्या. आणि सरप्राईज म्हणजे मी दुकानातून गिफ्ट आणायचं म्हणत नाहीये. तर सरप्राईज कॅन बी एनिथिंग. सरप्राईज कॅन बी तुमच्या पार्टनरला न सांगता काही गोष्टी करणं, तुमच्या पार्टनरला जे आवडतं ती गोष्ट करणं, मे बी कपडे घालणं, किंवा आज मी चहा करतो, अगदी काही असेल, छोट्या छोट्या गोष्टी. मोठ्या गोष्टी करायची गरज नाही. मला नेहमी वाटतं की आजचं जे कन्झ्युमर ओरिएंटेड जग आहे ना, त्याच्यामध्ये पार्टनरला खुश करण्यासाठी काहीतरी विकत घ्या हे सगळेजण सांगतात. नाही, नातं टिकवायला काही विकत घ्यायला लागत नाही. विकत काय घ्यायला लागतं तर तुमची मानसिकता विकत घ्यायला लागते. ती मानसिकता बदलायला लागते. त्याच्यातून आपण काय आपल्या पार्टनरला बेस्ट करू शकतो हे दाखवायला लागतं आणि त्याला पैसे नाही पडत. बरोबर. सो बी द चेंज, मेक द चेंज इन युअर सेल्फ. स्वतःमध्ये बदल करा, आपोआप तुमचा पार्टनर त्याच्यामध्ये बदल करतो आणि ऑटोमॅटिकली यू विल हॅव अ आयडियल पार्टनर फॉर लाईफ. मग हे नातं तुटत नाही, कितीही वादळ येऊन देत. का? कारण तुम्ही दोघं जण त्या लेवलला जोडले गेलेला आहात, तेवढं बॉन्डिंग झालेलं आहे. 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष लग्न होतात, ते तुटत नाहीत. त्याचं कारणच हे, तिथे त्यांच्यामध्ये बोलणं पण नसतं. आता विचार करा, 80-90 वर्षाचं नवरा आणि बायको काय बोलत असतील एकमेकांशी? विषय आहेत का? पण नाही, विषयाची गरजच नाहीये त्यांना. त्यांना काय पाहिजे तर ते इमोशनल बॉन्ड आहे किंवा एकमेकांचा सहवास. येस, की तो आहे, माझ्यासाठी उपलब्ध आहे, बरोबर, अवेलेबल आहे. आणि अवेलेबल म्हणजे इमोशनली अवेलेबल आहे. त्याला काही करता येत नसेल, म्हणजे मी पडलं तर तो 80 वर्षाचा माणूस उचलू पण नाही शकणार आहे, तसाच बघत राहणार आहे. पण तो तिथे राहणार आहे, तो असणार आहे, तो काहीतरी कष्ट करणार आहे. हा जो विश्वास आहे, हा जो ट्रस्ट आहे ना, मला हा ट्रस्ट बिल्डअप करणं महत्वाचं. तो ट्रस्ट तयार झाला की मग नातं भरतं. दॅट इज अन आयडियल रिलेशन. वंडरफुल, वंडरफुल. सो डॉक्टर, आय थिंक तुम्ही काय म्हणतात त्याला, बऱ्याच मुद्द्यांवर अगदी खोल माहिती दिलीत आणि खूप इन्साइट्स सुद्धा मिळाले. सो माझ्या मते थोडासा वेळ आपल्याला कमी पडेल, कारण प्रश्न भरपूर आहेत, पण वेळेचा अभाव असल्यामुळे आय थिंक विल हॅव टू स्टॉप हिअर. पण आपण असंच पुढे एक प्रॉब्ली ह्याचाच कंटिन्यूड एपिसोड करू आणि अशाच काही विषयांवर पुढे चर्चा करू. सो आजचा हा एपिसोड आणि तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.